देशाचे पोट भरणारा शेतकरी आज स्वतःच्या आयुष्याची गाडी ओढताना किती हतबल झाला आहे याचे विदारक चित्र लातूर जिल्ह्यात समोर आले आहे। वीज कोसळून बैल दगावल्यानंतर नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक ताकद नसल्याने एका शेतकऱ्याला चक्क स्वतःच्या पत्नीला नांगराच्या अवताला जुंपून शेती करावी लागत आहे। हा हृदयद्रावक पिळवटून टाकणारा प्रसंग समाज व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करतो। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बाबळी गावातील काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल गेल्या आठवड्यात वीज कोसळून दगावला। आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या कुटुंबाला दुसरा बैल खरेदी करणे शक्य झाले नाही। परिणामी शेतातील काम थांबू नये म्हणून काशीनाथ गायकवाड यांच्या पत्नी हौसाबाई यांनाच अवताला जुंपण्याची वेळ आली। या घटनेचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करत शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे। देशाचा अन्नदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या घरातील महिलेला जनावरांची जागा घ्यावी लागते। ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ग्रामीण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे। व्हिडिओमध्ये हौसाबाई गायकवाड यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की बैलाच्या मृत्यूनंतर अधिकारी पाहणीसाठी आले होते, मात्र अद्याप कोणती मदत मिळाली नाही। शेती हाच उदरनिर्वाहाचा एकमेव आधार असल्याने औत ओढल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही। हे काम करताना होणाऱ्या शारीरिक वेदना आणि हाल अपष्टही त्यांनी व्यक्त केले। एकीकडे शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या जातात तर दुसरीकडे मदतीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी पत्नीला नांगराला जुंपून शेती करताना दिसतो। ही परिस्थिती केवळ दुर्दैवी नाही तर व्यवस्थेच्या दाव्यांवर टोचणारी वास्तवाची चपराक आहे। आमदार रोहित पवार यांनी या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणीही केली आहे। जो शेतकरी देशाचे पोट भरतो त्याच्या घरातील महिलेला बैलाची जागा घ्यावी लागते। ही केवळ एका कुटुंबाची वेदना नाही तर शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्थेकडे झालेल्या दुर्लक्षाची अत्यंत वेदनादायी आणि लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे। थांबा 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 भाऊजी, थांबा 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 का करणार कस काय हे वीज पडली बैलावर हो का आता कवा? शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर हो का आम्ही आहोत झोपला होता। कसं करा ह्या गोष्टीचं? तुमचं नाव काय? औषाबाई काशीनाथ गायकवाड। बर हे का पडले काल? शुक्रवारी पडले। बरोबर, मग आता एक बैल नाही का? मला तुम्ही दोघ जण आम्ही हो का कष्ट करला होता, मला तुम्ही दोघ जण वडला हो आमचा मी वडला नाही का दोघं बरोबर। एक मी धरले हो का। तुमचं पूर्ण नाव काय? माझं औषाबाई काशीनाथ गायकवाड। गाव? गाव बोंबली, तालुका देवणी। देवणी। बर बर बर, मग आता तुम्ही काय करता? काम धंदा हेच का? आता हेच करता हो का, केला लोकांची शेत पोरं? हेच आमच्या महागमागे राहत्यात। बरोबर, आता एक बैल गेल्यामुळे तुम्ही चुकून हाणला का? झोपला हो काय, कसं करावं आता याच्या गोष्टीचं? त्या बैलाची काही भेटे का मला तुम्हाला वीज पडलेल्या? काहीच नाही हो का, आता तो का करणार आहेत का नाही, आता देव जाणं माहित। आमचा मी हो का कोणी आलते का बघायला? आलते सगळे बघायला। कोण कोण पंचनामा केला तर? साहेब आलते सगळे। बरं बरं, आपण विचारू त्यांना आणि तुमचं काय जे प्रशासनाची जे मदत होईल ते मदत करायचं काम करतो आपण। पण आम्हाला लय एवढा लय हो का, पाय गळाल्यात, हात पाय गळाल्यात, लटलट कापला लावा मी। हा 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 कसं करावं का आणि आता ह्या गोष्टीचं काहीच इलाज नाही हो का। बरं, आमचा मी हो का झोपला ग हे आहोत काठी। बर 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 बर, त्याचा मार्ग कस कर। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।